माय मराठी माय बोलीचं नमस्कार. महाचॅनल. माय मराठीच्या कोट्यवधी दर्शकांचं मी आजच्या विशेष भागामध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रो, मी आता आहे नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या श्री क्षेत्र माळेगाव यात्रा या ठिकाणी. माळेगावची यात्रा ही दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की या यात्रेमध्ये जे भटके विमुक्त लोक आहेत, जे की वर्षभर फिरत राहतात, त्यांचा संपर्क नसायचा, ते या यात्रेच्या निमित्ताने एकत्रित यायचे आणि त्यांची जात पंचायत नावाची प्रथा ह्या माळेगावमध्ये चालायची. म्हणजे कोणाची सोयरीक जमवणे, मोडणे, लग्न जुळणे वगैरे जे जे काही त्यांच्या प्रथा आहेत त्या इथं पार पाडल्या जायच्या. त्याला जात पंचायत म्हणलं जायचं. दुसरं वैशिष्ट्य आहे की ते गाढव, कुत्रे, उंट, घोडे हे सगळे जेवढे प्राणी आहेत त्यांचे व्यापार इथं फार मोठ्या प्रमाणात भारतातून, भारताच्या बाहेरून इथं म्हणजे जवळपास 1000 कोटी रुपयाचं टर्नओव्हर या यात्रेमध्ये होत असतं. ही यात्रा जवळपास महिनाभर चालते. या यात्रेचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रामधले जे नामवंत फळ आहेत, तमाशा, लोककला, नाट्य, ते फळ इथं जसं एखादा भक्त पंढरपूरला गेल्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनानंतर जे त्याला आनंद होतो आणि जी श्रद्धा मनात निर्माण होते, अनेक फळवाल्यांना माळेगावला यायचं म्हणजे पंढरीला चालवत की काय असा आनंद वाटत असतो. यावर्षी एका नवीन फळाची भर इथं पडलेली आहे. त्या फळाचं नाव आहे आणि वैशिष्ट्य हे आहे की ह्या फळ मालक दोन्ही जे आहेत ते अत्यंत तरुण आहेत. म्हणजे एकीकडे आपण म्हणत असतो की लोककला ही लोप पावत जाते की काय, रसिकांची थोडी अरसिकता, थोडीशी पाठ फिरवणं, सोशल मीडियामुळे असेल, काही कारणं असतील, पण ही लोककला लोप पावते की काय असं वाटत असताना मला एक आशेचा किरण दिसला की तरुणाई सुद्धा हे फळ चालवण्यासाठी उत्सुक आहे. माझ्या डाव्या बाजूला बसलेले आहेत ते निलेश आहेरेकर फळमालक, माझ्या उजव्या बाजूला बसलेली आहे ती रुपाली पुणेकर. हे दोन तरुण अत्यंत मालक माझ्यासोबत. रुपाली, स्वागत. नमस्कार. आणि बघा, हे तरुणाई असून सुद्धा रुपाली इतकी लाजवळ आहे की सुरुवातीला म्हणत होती मी काय बोलू शकते, म्हणलो स्टेजवर तर 10,000 लोकांसमोर इतकं छान परफॉर्मन्स करत. रुपाली, इकडं ह्या क्षेत्रात कसं काय आली बरं? या क्षेत्रात पहिल्यापासून मला गाण्याचा, नृत्य करण्याचा छंद होता. माईक जवळ. त्यामुळं जास्त छंद, आवड असे म्हणजे परंपरागतच आहे का, म्हणजे वाडवडिलांपासून? परंपरानुसार. मग 10वी पर्यंत माझी शाळा झाली. मग जशी शाळा झाली तशी या क्षेत्रात आले. अच्छा. या क्षेत्रात आल्याच्या नंतर मग इथेच राहिले. तस म्हणजे कसं वाटतं इकडे आल्यानंतर? छान वाटतंय. म्हणजे रसिक आता माळेगावला पहिल्यांदाच आली ना? फर्स्ट टाइमच आम्हाला. काही भीती वगैरे वाटते का? नाही. अजिबात व्हायचं नाही. माळेगावची रसिकता इतकी चांगली आहे की मी खात्रीनं सांगतो, मी या भागातला असल्यामुळे, की पुढच्या वर्षी तुम्हाला उत्सुकता लागेल 15 दिवसापासून की आपण ठीक आहे, धंदा कमी जास्त सध्या चढ उतार या नोटबंदीपासून असेल किंवा तुमच्या लॉकडाऊन पासून असेल, हे दिवस बदलतील, पण कलावंतांचा सन्मान करणारी ही भूमी आहे. अत्यंत तुम्ही आत्मविश्वासाने इथं परफॉर्म करा अशी या निमित्तानं मी विनंती करतो. तुम्हाला कोट्यावधी आम्हाला बी अपेक्षा आहे की इथं कलावंतांचा सन्मान म्हणजे हे केलं पाहिजे. पण एक आठ आहे बा, अशी लाजून नाही होणार, कॉन्फिडन्सनं समोर गेलं पाहिजे. ठीक आहे, प्रॉमिस. तर ही रुपाली, हे दोघंही लाजाळू म्हणजे बघा, तरुण असून सुद्धा. आणि माझ्या डाव्या बाजूला बसलेले निलेश आहेरेकर, हे सुद्धा मालक आहेत. निलेश, कसं वाटतंय आमच्या माळेगावला पहिल्यांदा हे माहिती घेऊन? माळेगावला आल्यानंतर फार छान वाटलं. आजपर्यंत ऐकून होतो किंवा माळेगाव यात्रा फार मोठी असते, पण आमचे मामा, पाटील मामा मॅनेजर आहेत आमचे. अच्छा. हा, ते 2-3 वर्ष झाले आपल्याकडे. ते गेल्या वर्षी आमच्याकडे आले. त्यांनी आमचं कला कौशल्य. अगोदर कुठे होते मामा? भिका विमा. तुम्ही यायचे इथं म्हणजे मामाने आग्रह धरला की बाबा कार्यक्रमात त्यांना विश्वास पटला की बाबा काय नाही, तर यांचा एवढा अनुभव मोठा आहे, त्यांचा विश्वास बसला की काय नाही बाबा, हे माळेगाव सेंटरला चालू शकतात, तमाशा चांगला आहे. त्यांना काय थोडाफार विश्वास बसला असेल आमचा, त्यामुळे मामांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही इथं आहोत. बरं, कसं वाटलं आल्याबरोबर, इथं आल्याबरोबर काही नवखेपणाची जाणीव झाली का, असं वाटलं की नाही म्हणजे ठीक आहे? नाही, नवखेपणा म्हणजे फार मोठा, आता यात्रा फार मोठी भरते. हो.
असं आशा वाटते की भरपूर बुकिंग होईल, काहीतरी आमच्या पदरात पडेल, म्हणजे कलावंताच्या पण पदरात पडेल. तुम्हाला ऑफलाईन बोलताना सांगितलं की सकाळी पहाटे जाऊन आम्ही खंडोबाचं दर्शन घेऊन मामांनी सांगितलं की देवस्थान फार जागृत आहे इथं, हो तुम्ही प्रथमच आलात आहात. मग सकाळी आम्ही माझे मामा आणि मी उठलो, 3 वाजता आंघोळ केली आणि देवाला जाऊन अभिषेक केला, खंडोबाला जाऊन. आता कधी शो सुरू होणार आपले? आज साहित्य सगळं ओके झाले, उद्यापासून शो चालू आहे आमचा. उद्यापासून. हा, तर निलेशच्या डाव्या बाजूला बसलेले त्यांचे मामा, आणि त्यांचे मामा म्हणल्यापेक्षा महाराष्ट्राचेच मामा, कारण जिथं कमी तिथं हे असणारे रवी सोनवणे आहेत, जे सुरुवातीला मला वाटतं रघुवीर खेडकरांकडे पण होते. म्हणजे तुम्ही माळेगावला आलेले आहात पहिलं? हा, पूर्वी आलेलो. काय अनुभव आहे बरं मामा, सांगा बरं. माळेगावचा अनुभव तसं पाहायला गेलं तर बऱ्याच वर्षानंतर मी पुन्हा एकदा इथं आलोय. त्यावेळेसचा अनुभव आणि आत्ताचा अनुभव यामध्ये बरीच तफावत आहे. काय काय बराच फरक तफावत आहे. दिसते बरं? म्हणजे त्यावेळेस जे पब्लिक होतं, जे रसिक होतं, ते त्यावेळेसचे रसिक बऱ्यापैकी चांगलं होतं. म्हणजे 2000 सालची गोष्ट, 2000 ते 2005 सालची गोष्ट. बरोबर. पण आता जे रसिक आहे ते थोडाफार त्रास होतो. आणि दुसरा तुमचा विषय तर शो असा- झाला नाही, तुम्हाला कसं काय वाटायला त्रास होतो? म्हणजे अनुभवावरून Generally. सांगतो जनरली की होतो त्रास. आता एवढे दिवस इथं आलोय, आज आमचा 3रा दिवस आहे. 3 दिवसापासून सर्वांचा ऐकतोय. यावेळेस नव्याने आलोय, अजून काय अनुभव भेटतील काय माहित नाही. पण असे सर्वांचा समज आहे की इथे थोडाफार त्रास होतो. यदा कदाचित त्रास आम्हाला होतो की नाही होत हे तर काय अजून तरी आम्हाला माहित नाही. मामा, त्रास होत असता तर हे परमेश्वर प्रत्येक वर्षी कृपेने- आले असते गावावरून तमाशे, बाकीचे फड. हो, त्रास म्हणजे दुसरा हे कुठला बघा, नाही त्रास. 1000 लोकांमध्ये 4-2 हो, असतात. कुठे आहे जगात, तो रोजचाच अनुभव आहे की नाही? हो. आणि नव्या उमेदीने, नव्या प्रेरणेने आमचे पाटील साहेब असतील, मॅनेजर किंवा काटे साहेब असतील, त्यांच्या सांगण्यावरून म्हणण्यापेक्षा कुठंतरी आमची उपजीविका व्हावी म्हणून त्यांनी आम्हाला इथं आणलं. आणि बरेच वर्षानंतरचा अनुभव पुन्हा घेता यावा किंवा येईल अनुभव, ह्या उद्देशाने इथं आणलं. सगळ्यात महत्वाचं की मामा, तुम्ही आम्हाला या क्षेत्रातले सिनियर आहात. लोकांनी पाठ फिरवण्यामागे लोकच दोषी आहेत का तुम्ही कुठं कमी पडताय? काय वाटतं सांगाल? तुमचं नाव सांगा अगोदर. मी पाटील मॅनेजर म्हणून आहे. हा. 4-5 पार्ट्या फिरून आलेलो आहे आणि नंतर 2-3 वर्षापासून यांच्याकडे लोकांनी पाठ फिरवली नाही. तर इंटरनेटचा जमाना आला, मोबाईल वगैरे, युट्यूब, आणि जो पूर्वी कलावंत होता, प्रेक्षक वर्ग होता, तो त्याला काहीच बघायला मिळायचं नाही. आणि तो त्याच्यासाठी इथे रात्र तमाशे चालायचे. आणि शासनाचं टायमिंग कमी झाल्यामुळं 100 रुपये देऊन किंवा तिकीट देऊन लोक काय म्हणतात की कशाला जायचं बा, मोबाईल मध्ये सगळं बघायला मिळतं. आता मी तुम्हाला अडवतो थोडं. नाटक आजही हाऊसफुल जातात या इंटरनेटच्या जमान्यात. नाटकाचा प्रत्येक शो, बरोबर आहे निलेश? मग नाटकाला खेड्यातला ग्रामीण वर्ग जात नाही ना. हा, मग मला हे म्हणायचं आहे की हे बघा, 15 वर्षापूर्वी प्रत्येकाच्या खिशात मोबाईल नोकियाचा असायचा, बरोबर आहे? नोकियाच होता. नंतर अँड्रॉइड तंत्रज्ञान आल्यानंतर नोकियानं ते स्वीकारलं नाही. आज तुम्ही दुर्बीण घेऊन शोधलं तर नोकिया दिसतो का तुम्हाला? सॅमसंग दिसेल, ओप्पो दिसेल, किंवा आणखी कुठले असतील, रेडमी दिसेल. म्हणजे तसं तुम्ही सुद्धा स्वतःमध्ये बदल स्वीकारून काही नवीन द्यायचा प्रयत्न केला पाहिजे का नाही? भरपूर सगळ्या फड मालकांनी बदल केलेला आहे. जे पाहिजे ते द्यायला तयार आहेत प्रेक्षक वर्गाला. गाणे म्हणजे नुसता तमाशा नाही. हो, आता समजा गणगौरीलाच काही 2-4 असतात गाणे लाव, गाणं त्याच्यानंतर गणगवण संपल्यानंतर बतावणी असते, ते सुद्धा ऐकून घ्यायला तयार नाही कोणी. म्हणजे आम्हाला काय करायचं, जे रूपरेषा आखलेली असते त्या कलावंताचा नर्व्हस मूड होतो. त्याला गण वाटतं की आपण असं दिलं पाहिजे, तसं दिलं पाहिजे. बरं पाटील, आपण जर असं केलं की सुरुवातीला वगनाट्य ठेवलं आणि नंतर गाण्याचा कार्यक्रम ठेवला, तर धंदा असं होणार, तुमच्या ह्याच्यात बसू शकतं का नाही? धंदा होणार नाही तसं. कसं काय होणार नाही? प्रेक्षक वर्ग मग वग संपल्यावर मग रंगबाजी फुकट पाहायला मिळेल त्यांना. वगाला लोक राहणार नाही. काय करता येईल असं वाटतं तुमच्या अनुभवावरून? टायमिंग कमी आहे ना, प्रेक्षक वर्ग तसा हे नाही. आता आमच्याकडे जो पूर्वी कसं म्हातारे कोतारे लोक यायचे, आता 80% तरुण वर्ग असतो. मला असं वाटतंय बरं का मामा पाटील, की तुम्ही इंटरनेट म्हणला तर इंटरनेटवर आम्हाला युट्यूबवर वगैरे काय पाहता येतंय की ह्या पोरींचा डान्स सिनेमाच्या गाण्यावर केलेला. पण ह्याच्यावर जर वग दाखवले आपण
बोला ना, बोला. तर प्रेक्षकांची रुची वाढेल कदाचित. अरे वग सुद्धा इतका चांगला असतो का? आणि ते वग चांगले कधी होतील? तुम्ही जे आता ताजे प्रश्न आहेत, आतंकवाद असेल, मुलींवरती अत्याचार सगळं असेल सगळं किंवा model आणखी कोणी असेल, हो, आमच्या असे जर विषय घेऊन तुम्ही दाखवले, वग लिहिणारे कुठे कमी पडत आहेत का? कुठंच कमी पडत नाही. हम्म. आमच्याकडे आमचे फडमालकच लेखक आहेत. हा ते लिहून द्याल तर ते आमच्या सातारा, पुण्या, फलटण भागामध्ये आजही चालताना बघाशिवाय तमाशा चालत नाही असं नाही. हा हा. आमच्याकडे फुल 4-4:30 वाजेपर्यंत तमाशा चालतो रात्रीचा. म्हणजे वग बघतात लोक. वग जे लोक पैसे देऊ शकत नाही आम्हाला. हा आम्हाला 2-2, 2.5, 3-3 लाख रुपयाची तारखा असतात. हा. बरं तिकीट प्रकार आता कमी झालेत आणि सुपारी हा, सुपारी आमचं पुणे, सातारा, फलटण. आणि हे एवढे 100-50 कलावंत जगवायचे. मला वाटतं आज शो नसला तरी त्यांचं पेमेंट करावं करावं लागतं. लागणार आहे खाणं. आणि मला वाटतं अगोदर महिनेवारी ठेवायचे, महिन्याला तुला एवढे आता रोजच्या रोज पेमेंट. लईच अवघड झालेलं आहे ते. पुन्हा त्यांच्यासोबत करार नाही, उद्या ह्या मुलीला नको वाटलं तिथे. ह्या सगळ्या त्रासातून कसा मार्ग काढताय? आणि नोटबंदी आणि कोरोनापासून तर खूपच मालकांची परिस्थिती फार वाईट म्हणजे तुम्हाला या कलेला भवितव्य आहे असं तुम्हाला वाटतंय की नाही? नाही, भवितव्य आहे पण पुढे काही सांगता येत नाही बरं का. दिवसेंदिवस प्रेक्षक वर्ग बदलत चाललेला आहे. पूर्वी माईक जवळ धरा. कसं होतं, 60-40 लोक राहायचे, तरुण 40% राहायचे, 60% म्हातारे कोतारे. आज एक गाडं बैल येत नाही. पूर्वी गाडी सोडायला जेवढं तमाशाला जागा लागते तेवढं गाडी सोडायला जागा बघावं लागत. गाड्याची जागा आता मोटारने घेतली, जीप आल्या, कार आल्या, बस आल्या. तसं तुमच्यात ही काहीतरी रुपाली, आता एक तरुण हे 2 मालक असल्यामुळे रुपाली काय वाटते बरं, काय होईल भवितव्य काय असेल? म्हणजे तुला कॉन्फिडन्स आहे का की नाही आम्ही पुन्हा प्रेक्षकांना आमच्याकडे ओढण्यात यशस्वी होऊ? आमचा तर प्रयत्न चालूच आहे की प्रेक्षकांना परत नाही, पण आता प्रेक्षकांवरती अवलंबून आहे त्यांना. नाही, आता आम्हाला इथं काय वाटलं, हे तरुण तुमचं नाव दिसलं, रुपाली पुणेकर आणि निलेश, नाही का? हं. मग आता का आम्हाला इकडे वाटलं, पहिली पावलं इकडे का वाढली की ह्या तरुणाईकडून आम्हाला काहीतरी अपेक्षा आहे की काहीतरी जिद्द घेऊन आले असतील, हा बरोबर. आहे की नाही? आकर्षण हे दोन्हीकडूनही असलं पाहिजे तरच हे होईल ना. तर काय ठरवलंय तुम्ही वेगळं आपण काय द्यायचं असं? आमचा प्रयत्न चालूच आहे, म्हणजे असं वेगळं काही करण्याचा प्रयत्न, जसे ते प्रेक्षक जे म्हणतात तसं आम्ही त्यांच्यासाठी सादर करतोय. म्हणजे मागणी तसा पुरवठा, मागणी तशी पुरवठा आम्ही करतो. मी तुम्ही हिंमत हारली नाही. नाही, निलेश काय वाटतं बरं? मला तर असं वाटतंय की हे सगळं चांगलं होईल, कार्यक्रम चांगला जाईल, का वाटतं? पब्लिकची आवड निवड. कारण की आजकालचं जी पाहिजे पब्लिकला ते आमच्याकडे क्वालिफाय आहे. मी म्हणजे गर्वानं नाही सांगत, पण आहे आमच्याकडे. निलेश हा BCA आहे. यांचे निलेशचे मोठे भाऊ जे मालक आहेत ते MA BEd आहेत, बरोबर आहे. हो. रुपाली सुशिक्षित आहे, टीम चांगली आहे, सगळ्या टीमला आपलं एक परिवार म्हणून चालतात असं आता मला ऑफलाईन बोलताना यांनी सांगितले की सगळेच परिवारातले सदस्य आहेत. ही युनिटी जी असते, हा एकोपा जो असतो तो नक्कीच पुढं. फक्त एक करा, माझा एक सल्ला असेल, विनंती असेल की मागणी तसा पुरवठा करण्याचा प्रयत्न 100% करा आणि लोकांना पुन्हा आकर्षित करा. कारण बघा, लावणी हा शब्द लवण या शब्दापासून आला. रुपाली संस्कृत मध्ये लवण मिठाला म्हणतात. म्हणजे आपल्या जेवणामध्ये जसं मिठाचं महत्व आहे तसं मराठी माणसाच्या जीवनामध्ये लावणी आणि या लोकनाट्य तमाशाचं महत्व आहे. बरोबर. त्याच्यामुळे तुम्हीही कमी पडू नका. आमचा प्रयत्न आणि आमची तळमळ हीच आहे की ही लोककला टिकली पाहिजे. कारण या लोककलेनं इंग्रजांनी मुघलांनी राज्य केले त्यावेळेस लोकांच्या मनामध्ये जागृती निर्माण करण्याचं एक संकेतातून, बरोबर आहे पाटील मामा, बरोबर आहे, बरोबर. इतकं मोठं काम केलं आहे की देशाला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये जे अनेक घटक आहेत त्याच्यात ह्या लोककलेचा देखील महत्वाचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून ही लोककला टिकली पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू. तुम्ही तुमच्या पद्धतीने जे चांगलं देता येईल तो प्रयत्न करत राहा असं वाटतं. सोनवणे मामा, तुम्हाला काय वाटतंय सांगा? मला असं माझ्या वाटतं, भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का नाही? 100%. म्हणजे सगळा दोष प्रेक्षकावर देता का स्वतःवर पण घेता का? नाही, स्वतःवर पण थोडा घेतला माहिती. पाहिजे आणि प्रेक्षकांनी पण तेवढं आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. का केलं पाहिजे? का केलं पाहिजे म्हणजे याचा तुम्ही अर्थ त्यांना भाग असा- पाडलं पाहिजे की नाही? जसं कसं आहे की जर समजा समोरच्या माईक. प्रेक्षकांना जे पाहिजे हा. ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यानंतर पण की आम्हाला असं वाटतं की पारंपरिक पण काहीतरी द्यावं. प्रश्नच ती नाही. हे आता बघा, आवड तुमचा नाही. पारंपरिक बाज तर टिकून ठेवलाच पाहिजे. हा, आता आवड नाही, पण तरी पण आम्ही थोडे पण प्रमाणात माझ्या देण्याचा वडिलांनी दिव्याखाली अभ्यास केलाय म्हणून मी दिवाच घेऊन बसेल असंही नाही ना. नाही ना, ते पण आता लाईट आली, बल्ब आले, बरोबर आहे. बरोबर. किंवा अगोदर कबुतरला बांधून चिठ्ठी पाठवायची कुठे. हो, आता गरज नाही. मी एक क्षणात अमेरिकेला माझे कोणी असेल तर मी
बोलू शकतो. हो लगेच होतं ते म्हणजे तुम्ही सुद्धा बदल ऍक्सेप्ट केले पाहिजे. आणि केलेतच आम्ही केलेत. हा, केलेतच. मग तुम्ही आशावादी राहा. हो. नक्कीच पुन्हा प्रेक्षकीकडे. हे बघा, आपल्या लहानपणी चुलीवरची भाकर खायची म्हणजे लाज वाटायची, हो है की नाही? हो मडक्यातलं जेवण खायचं म्हणजे लाज वाटायची, अक्षरशः बरोबर. गरीब समजलं जायचं. आता तुम्हाला हॉटेलवर खास बोर्ड दिसतील, आमच्याकडे चुलीवरची भाकर चुलीवरचं मिळेल. जेवण आहे. म्हणजे लोक फिरून परत तिकडे यावंच लागतं. हो हो तसं इकडे येतीलच. फक्त तुम्ही नाउमेद होऊ नका. तुम्ही आशावादी राहा, तुम्ही प्रयत्नवादी राहा. नक्कीच येणारा काळ तुमचा आहे. हे माझे शब्द लिहून ठेवा. खंडोबाच्या कृपेने जर 10 वर्ष आपण जगलो तर तुम्ही मला फोन करून सांगाल की तुमचा शब्द करा. आता ह्या उमेदीने ह्या यंग जनरेशन मध्ये आम्ही जर हे करायचं चालवलंय तर ते मागे सरायसाठी नाही. आम्ही आयुष्यभर असंच राहू. कारण काळ हा थांबत नसतो निलेश. हो आमच्या लहानपणी डीएड एखाद्याने केलं तर मुली देण्यासाठी त्याच्या वडिलाची रांग लागायची. मी डीएड वाल्याला देणार. बरोबर. आज अशी अवस्था आहे की मी हमालाला देईल पण डीएड वाल्याला देणार नाही. पण पुन्हा आता चांगले दिवस येऊ लागले त्यांना. तसं या क्षेत्रात सुद्धा चांगले दिवस येतीलच. मी आशावादी आहे. रुपाली, काय वाटतं? बरोबर आहे. काय बरोबर आहे? जे बोलतायत काय बोललो? हे जे चांगले दिवस येतील. असा आत्मविश्वास आहे, हम्म. ते आणणारच असा ही जिद्द आहे. बरं का सर, पाटील मामा बोला. जसा एखादी पैलवान आहे का, हा, जवळ धरा. तालुक्यावरून जिल्ह्याला जातो, जिल्ह्यावरून राज्याला जातो, राज्यावरून देश हो. पातळीला जातो. हो. तसं माळेगावला येणं म्हणजे काही एवढं सोपं नाही. हम्म. अंडू पांडू आयऱ्या गैऱ्याचं काम नाही. हम्म. आता तेवढ्या ताकदीने उतरलेलो आहे मी. हा. आम्हाला माहिती आहे आमच्याकडे तेवढा खजिना आहे. हा मी आत्मविश्वास. गॅरंटी पण सांगतो की हा चांगलंच आहे आमच्याकडे. लईच तुम्ही पार 5 वाजू द्या तरी आम्ही हटणार नाही. आता बघा, लाखो प्रेक्षक तुम्हाला बघणार आहेत. त्यांना हटणार तुम्ही नाही. सांगा की तुम्हाला आम्ही नाराज त्या करणार मापाचा नाही. प्रेक्षक वर्ग ने समजून घेतलं पाहिजे. हम्म. तमाशाने लोक बिघडलेले नाहीत हम्म. आणि कीर्तनानेही लोक सुधारलेले नाहीत. हम्म. हम्म. पण समाज हा कसा परिवर्तन झाला पाहिजे आम्ही जीव तोडून पार आतड्यात तिडकून सांगतो. कधी कधी प्रेक्षक वर्गाने जर हे केलं तर आम्ही जेवत सुद्धा नसतो हा. की काय चुकलं असेल बा आपल्याला. हम्म. पण त्याच्यात 2-4 लोक असतात, तेही गोष्ट आम्ही असतातच. समजून घेतो. कसं सगळ्यांचं मन चल. जपावं लागतं. रुपाली, काही आता लोक तुला असतील. लाखो लोक बघणार आहेत ह्या 8 दिवसात. त्यांना सांग की तुम्ही या, आम्ही तुम्हाला निराश करणार नाही. काय वाटतंय तुला त्यांच्याबद्दल? त्यांना पश्चाताप होणार का? आपण 100 रुपये आपले वाया गेले असे वाटणार? नाही. सांग तिकडे बघून कॅमेऱ्याकडे. सांग. 100 रुपये गेलं म्हणजे असं काय वाईट वाटायची गोष्ट नाही. हम्म. उलट कसं तुमच्या 100 रुपये देण्यामुळं हम्म. आमच्या म्हणजे कित्येक गरीब लोकांचं म्हणजे 500 चुली पेटतात. 500 चुली पेटतात. नाही, तो भाग वेगळा. पण त्या 100 रुपयाचे त्यांना मोबदला तुम्ही देणार की नाही हे सांग. देणार, अवश्य देणार. हं? त्यांना पश्चाताप होणार नाही. त्यांच्या 100 रुपयाचा आम्ही मोबदला ते म्हणतील असं आम्ही देऊ. हा. काय आमच्याकडून जे तर रसिको काही ऐका, कलेचे रुपालीचा पाहिजे. शब्द ऐका, निलेशचा ऐका, पाटीलचा मामांचा ऐका, आपल्या यांचा ऐका की तुम्ही या. आता नवीन हा फळ आलेला आहे, या बघा. तुम्ही ठरवा की आपले 100 रुपये वाया गेले का कामी आले, किंवा पुढल्या वर्षी यांना बोलवायचं. निलेश, काय सांगा? त्यांनी 100 रुपये दिले. हम्म. हा आजकालचा युग आहे ना. तरुण प्रेक्षक वर्ग, तमाशा पाहणारा प्रेक्षक वर्ग हर एक प्रकारचा असतो. कुणाला वगनाट्य आवडतं, कुणाला गणगवळण आवडतं, कुणाला अगदी. रंगबाजी आवडते. अगदी. पण त्या 100 रुपयामध्ये ही लोककला पूर्ण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. अजिबात म्हणजे कुठल्या त्यांना गोष्टीचं- निराश होणार नाही. अजिबात नाही ना. फुल कॉन्फिडन्स आहे आम्हाला. क्या बात, क्या फुल बात. कॉन्फिडन्स बोलतो मी. हाच कॉन्फिडन्स निलेश आयुष्यामध्ये यशस्वी करून टाकतो. हो, 100 रुपाली. टक्के. मामा, काय सांगाल? नाही बरोबर आहे. आता जो प्रत्येकाच्या प्रेक्षक वर्ग आवडीवर आमच्यापर्यंत येतो हम्म. आणि त्यांना काय द्यायचं हम्म. त्याचा 100% आम्ही प्रयत्न करतोच त्यांची मन आणि जिंकणार. करणारच आहे. 100% आमच्या रुपाली पुणेकर सह निलेश कुमार आहिरेकर तमाशा मंडळातून आम्ही म्हणजे आमच्या आत्मविश्वासाने सांगू शकतो की प्रेक्षक आमच्या तंबूमध्ये आल्यानंतर 100 रुपयाचा विचार न करता 100 आनंदी रुपयाचा होऊन जाईल. मोबाईल 100 रुपयाचा मोबदला आम्हाला भेटला हेच म्हणून जाणार आहेत. तर आनंदी होऊन जाणार. रसिक हो, आपले दर्शक हो, हा फळ आपल्या इथं नवीन आलेला आहे. आपल्या माळेगावकरांचं वैशिष्ट्य आहे की इथं आलेला फळ पुन्हा पुन्हा येतो वर्षानुवर्ष. आता हे नवीन पोरांनी सुरू केलेलं आहे. यांनाही आपण अशी साथ द्या. यांचा आत्मविश्वास बघा की आम्ही तुम्हाला खुश करूनच परत पाठवू. बरोबर आहे, पश्चाताप होणार नाही असा यांचा आत्मविश्वास आहे. आपण यांच्यावर विश्वास ठेवून नक्कीच या निलेश आणि रुपालीच्या या नवीन तरुणाईच्या या फळाला आपण साथ द्यावी, याच अपेक्षेसह आपला या भागातून निरोप घेतो. जय जगत, जय मल्हार, नमस्कार.